विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे आजचं जे आपलं लेक्चर आहे इतिहासासंबंधी, त्यामध्ये आपण कायदे बघणार आहोत. म्हणजे जर तुम्ही स्टेट लेव्हलचा किंवा सेंट्रल लेव्हलचा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल, सोबतच तुम्ही एम-पी-एस-सीचा जर चांगला अभ्यास करत असाल ना, तर तुमच्यासाठी आजचं हे लेक्चर फारच महत्त्वपूर्ण ठरणार आहे किंवा फारच इम्पोर्टंट ठरणार आहे. कारण कारण की आजच्या लेक्चरमध्ये जे इतिहासामध्ये मॅक्सिमम प्रश्नामध्ये कन्फ्यूज होण्याचं जे कारण असतं, म्हणजे काय तर कायद्यांमध्ये. ठीक आहे. कायदे हा जो टॉपिक असतो, हा इतिहासामध्ये जास्त कन्फ्यूज करतो. तर त्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे इतिहासातील कायदे या टॉपिकवर आपण माहिती बघणार आहोत. म्हणजे काय कोणते कायदे? तर तो 1773 चा ॲक्ट असो, 1858 चा असो, 1935 असो, 1919 असो, इंग्रजांनी केलेले असो. ठीक आहे. तर हे जे कायदे आहेत, हे जे इंग्रजांनी किंवा ब्रिटिश सरकारने केलेले कायदे आहेत, हे कशाप्रकारे होते, काय होतं, ठीक आहे. यामध्ये काय दडलेलं होतं, काय कशी इम्प्लिमेंट झाली, या संबंधी सर्व माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, आपण सुरुवात जी करणार आहोत, ते आपण सुरुवात करणार आहोत 1773 च्या कायद्यापासून. कोणत्या कायद्यापासून? 1773 च्या कायद्यापासून. तर 1773 चा जो कायदा होता, कोणता होता? 1773 चा जो कायदा होता, त्या कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण काय होतं? ठीक आहे. महत्त्वपूर्ण काय होतं? तर 1773 चा याला रेग्युलेटिंग ॲक्ट आपण म्हणू. रेग्युलेटिंग ॲक्ट. तर यामध्ये महत्त्वपूर्ण असं काय होतं? 1773 च्या ॲक्टमध्ये महत्त्वपूर्ण काय होतं? तर कंपनीवर नियंत्रणासाठी, म्हणजे जी कोणती कंपनी? तर ब्रिटिश सरकार जे चालत होते. ठीक आहे. ब्रिटिशांची जी स्वतःची कंपनी होती. ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनी आपण ज्याला म्हणतो. ईस्ट इंडिया कंपनी. तर कंपनीवर नियंत्रणासाठी ब्रिटिश पार्लमेंटने केलेला हा पहिला कायदा होता. कोणता कायदा होता? पहिला. कशावर नियंत्रणासाठी? तर ईस्ट इंडिया कंपनीवर, कंपनीचे स्वतःचं शासन चालवतंय भारतामध्ये. भारतामध्ये ते स्वतःचं शासन चालवत होती ना, म्हणजे जनतेवर जुलूम असो किंवा आर्थिक पैसा लुटणं असो. तर हे जे प्रकरण थांबवण्यासाठी, हे जे हाताळणी आहे, ही हाताळणी योग्य प्रमाणे करण्यासाठी ब्रिटिश सरकारने काय केलं? तर 1773 चा कायदा आणला. काय आणला? 1773 ज्याला रेग्युलेटिंग ॲक्ट म्हटलं जातं, तो आणला. कोणावर? तर ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता कायदा होता? पहिला कायदा होता. ठीक आहे. पहिला कायदा होता. आणि बंगालचा गव्हर्नर, या कायद्यानुसार काय झालं? तर बंगालचा गव्हर्नर, याला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं. जो बंगालचा गव्हर्नर होता, बंगालचा जो गव्हर्नर होता, याला काय बनवण्यात आलं? बंगालचा गव्हर्नर जनरल. तुम्ही डायरेक्ट जनरल आहे. ठीक आहे. तर याला काय बनवण्यात आलं? बंगालचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं. कशामुळे? तर ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा हाताबाहेर जात होती, ठीक आहे, त्या 1773 चा कायदा आणला. ठीक आहे. 1773 चा कायदा सुद्धा आणला. आणि सोबतच त्यावर योग्य प्रमाणे हाताळणी करण्यासाठी जे बंगालचं गव्हर्नर, हे जे पद होतं, त्याला गव्हर्नर जनरल करण्यात आलं. कोणत्या कायद्यानुसार? 1773 नुसार. ठीक आहे. 1773 नुसार जो गव्हर्नर होता, बंगालचा जो गव्हर्नर होता, त्याचं पद कसं करण्यात आलं? गव्हर्नर जनरल असं करण्यात आलं. आणि असा पहिला कोण होता? पहिला जो गव्हर्नर होता किंवा पहिला जो गव्हर्नर जनरल जो होता, ठीक आहे, जो शेवटचा होता, तो पहिला नंतर झाला गव्हर्नर जनरल. तो कोण होता? तो वॉरेन हेस्टिंग. ठीक आहे. वॉरेन हेस्टिंग. कोण होता? वॉरेन हेस्टिंग. आणि गव्हर्नर जनरल इन कौन्सिल, बघा मी दुसऱ्या स्लाइडमध्ये घेतो. ठीक आहे. गव्हर्नर जनरल इन कौन्सिल हे कशाच्या बाबतीत चालू आहे? 1773 चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट होता त्याच्या बाबतीत. ठीक आहे. तर गव्हर्नर जनरल, ठीक आहे, गव्हर्नर जनरल इन कौन्सिल. ठीक आहे. गव्हर्नर जनरल इन कौन्सिल. ठीक आहे. गव्हर्नर जनरल इन कौन्सिल यामध्ये किती जणांची होती? तर 4 जणांची निवडल्या जायची. ठीक आहे. गव्हर्नर जनरल इन कौन्सिल किती जणांची होती? तर टोटल 4 जणांची निवडल्या जायची. किती जणांची? 4 जणांची. परंतु निर्णय बहुमताने घ्यायचा. ठीक आहे. जरी हे 4 जणांची असली, तर निर्णय ज्यामध्ये जास्त मत राहील, ठीक आहे, त्यानुसार घेतला जायचा. म्हणजे कास्टिंग वोट, जे कास्टिंग व्होट जे होतं, ठीक आहे. निर्णय जरी बहुमताने घेतला जात असला, तरी कास्टिंग व्होटचा अधिकार कोणाला होता? गव्हर्नर जनरलला. गव्हर्नर जनरललाच होता कास्टिंग वोटचा अधिकार. ठीक आहे. कास्टिंग वोटचा अधिकार हा गव्हर्नर जनरललाच होता. परंतु निर्णय जो होता, तो बहुमताने घेतला जायचा. परंतु जो मेन वोट राहते, कास्टिंग वोट म्हणजे मेन वोट जे राहते, ते कोणाचं ठरायचं? ते गव्हर्नर जनरल जो ठरवण, त्यावर ते डिपेंड राहायचं. ठीक आहे. ती किती जणांची कमिटी असायची? 4 जणांची. आणि हे कोणत्यानुसार? तर 1773 रेग्युलेटिंग ऍक्टनुसार. ठीक आहे. 1773 रेग्युलेटिंग ऍक्टनुसार काय काय बदल झाले ते आपण बघतोय. म्हणजे काय? 1773 बघूया, मग 1858 बघूया. आधी 1773 नुसार काय बदल झाले? तर गव्हर्नर जनरलला गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं. म्हणजे जे बंगालचा गव्हर्नर हे जे पद होतं, त्याला काय बनवण्यात आलं? गव्हर्नर जनरल असं बनवण्यात आलं. कोण होता पहिला? तर पहिला होता वॉरेन हेस्टिंग. कोण होता? वॉरेन हेस्टिंग. आणि ब्रिटिश सरकारने केलेला हा पहिला कायदा होता. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. ब्रिटिश सरकारने केलेला कोणता कायदा होता? तर हा पहिला कायदा होता. आणि यानुसार जे गव्हर्नर जनरल इन कौन्सिल, म्हणजे जे एक कमिटी सारखं जे होतं, गव्हर्नर जनरल इन कौन्सिल, ते निर्णय घ्यायची. तर ते बहुमताने घेतला जायचा, फक्त म्हटलं जायचं बहुमताने घेतलं जायचं. परंतु कास्टिंग वोटचा अधिकार कोणाला होता? गव्हर्नर जनरलला. म्हणजे मेन वोट कोण करायचं? गव्हर्नर जनरलनेच करायचं. आणि ती किती सदस्यांची असायची? तर 4. ठीक आहे. तर 4 जणांची अशी ती गव्हर्नर जनरल इन कौन्सिल असायची. आणि यामध्ये जे एक महत्वाची जी घटना होती, ती सुप्रीम कोर्टासंबंधी होती. ठीक आहे. सुप्रीम
कोर्ट, इथे सुप्रीम कोर्ट लिहितो. तर सुप्रीम कोर्टाची स्थापना ही कधी करण्यात आली? 1774 मध्ये. परंतु कोणत्या ऍक्ट नुसार? 1773च्या ऍक्ट नुसार. ठीक आहे, कलकत्त्याला. कुठे? कलकत्त्याला. कलकत्त्याला करण्यात आली. 1773च्या ऍक्ट नुसार कधी करण्यात आली? 1774 मध्ये. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना ही कलकत्त्यामध्ये. कुठे? तर कलकत्त्यामध्ये 1774 मध्ये करण्यात आली. ठीक आहे. आणि यामध्ये जी मांडणी होती, म्हणजे सुप्रीम कोर्टाची जी मांडणी दिली होती ती कशा प्रकारची होती ते समजून घेऊया. तर ती मांडणी अशा प्रकारची होती की 3+1. ठीक आहे, 3+1. आता 3+1 म्हणजे काय? तर यामध्ये एक जो असेल तो मेन चीफ जस्टिस असतील. ठीक आहे, मेन चीफ जस्टिस असतील. मेन चीफ जस्टिस असतील. आणि जे 3 असतील ते काय असतील? अदर जस्टिस असतील. म्हणजे अदर जस्टिस म्हणजे इतर जे जजेस असेल ते असेल. ठीक आहे, परंतु मेन एक राहील आणि त्याला सोबतीला 3 राहील. अशा प्रकारे ही 4 जणांची ही जी सुप्रीम कोर्ट होते त्यामध्ये स्ट्रक्चर होतं असं. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट जे तेव्हा स्थापन झालं होतं 1774 मध्ये, त्यामध्ये हे स्ट्रक्चर होतं. आणि पहिले म्हणजे जरा जेव्हा 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार जेव्हा 1774 मध्ये सुप्रीम कोर्ट निवडलं गेलं, त्यामध्ये 3+1 ची जी मांडणी केली होती त्यामध्ये 3 मध्ये. ठीक आहे, आता 1 नाही तर 3 मध्ये जे 3 अदर जस्टिस जे होते, अदर जस्टिस जे होते ते कोण होते? तर अदर जस्टिस होते, पहिले जे होते ते होते जॉन हाईड. ठीक आहे, जॉन हाईड. ठीक आहे. दुसरे कोण होते? तर रॉबर्ट चॉम्बर्स. ठीक आहे, इथे रॉबर्ट चॉम्बर्स. ठीक आहे. आणि तिसरे कोण होते? स्टेप केसर. ठीक आहे, तिसरे कोण होते? स्टेप केसर. केसर. तर यामध्ये आपल्याला फक्त केसर लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि इथे रॉबर्ट लक्षात ठेवा आणि इथे हाईड लक्षात ठेवा. हाईड, रॉबर्ट, केसर. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला कसं लक्षात राहील की 3 जजेस जे होते, अदर जजेस. ठीक आहे, 3 जे अदर जजेस होते ते तुम्हाला लक्षात राहील. हा प्रश्न विचार कन्फ्युज करण्याची शक्यता आहे. म्हणजे पेपरमध्ये जर एमपीएससीच्या पेपरमध्ये आला तर यामध्ये कन्फ्युज होण्याची शक्यता वाढून जाते. ठीक आहे, तर हे 3 कोणते? आता मेन कोणता आहे? जो मेन चीफ जस्टिस होता तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे ना. तर तो कोणता होता? इलियास एम्प्रे. ठीक आहे, इलियास इम्पे. इलियास इलियास इम्पे. इम्पे. हा कोण होता? हा मेन चीफ जस्टिस होता. कोण होता? मेन चीफ जस्टिस. आणि परंतु अदर जे चीफ जस्टिस होते, अदर कोणकोणते होते? तर जॉन हाईट, ज्यामध्ये तुम्हाला फक्त हाईट लक्षात ठेवा. हाईट, रॉबर्ट केसर असं लक्षात ठेवा. हाईट, रॉबर्ट केसर. हाईट, रोबोट केसर असं जरी लक्षात ठेवलं, आपल्याला फक्त पेपर पुरतं लक्षात ठेवण्याचं. आपल्याला कधीच आयुष्यात विचारलं जाणार नाही. आपल्याला फक्त पेपर पुरतं लक्षात ठेवण्याचं आहे. तर हाईट लक्षात ठेवा, रॉबर्ट लक्षात ठेवा आणि केसर लक्षात ठेवा. हे कोण होते? हे जे मेन स्ट्रक्चर जे तेव्हा फॉर्म झालं होतं सुप्रीम कोर्टासंबंधी, तर सुप्रीम कोर्टामधले जे फॉर्म झालेले स्ट्रक्चर होते यामध्ये 3 जे अदर जस्टिस होते. ठीक आहे, एक कोण होता? तो मेन होता. कोणता? इलियास इम्पे. परंतु अदर जे होते त्यामध्ये कोण होते? जॉन हाईड, रॉबर्ट चेंबर्स आणि स्टेप केसर. यामध्ये लक्षात कसं ठेवायचं आहे? तर हाईड, रॉबर्ट आणि केसर. ठीक आहे, हाईड, रॉबर्ट आणि केसर. आणि मित्रांनो यांचं थोडं अधिकार क्षेत्र सांगून देतो. म्हणजे सुप्रीम कोर्ट जे तेव्हा स्थापन झालेलं होतं कलकत्त्याचं, त्याचं अधिकार क्षेत्र कसं होतं? तर बघा, दिवाणी, फौजदारी, त्याच्यानंतर मिलिटरी, ऍड मिलिटरी तुम्ही म्हणू शकता, पण मी मिलिटरी घेतो. मिलिटरी. ठीक आहे, त्याच्यानंतर होतं धर्मविषयक. धर्मविषय. एवढे जे अधिकार क्षेत्र होते हे कशाच्या अंडरमध्ये यायचे होते? सुप्रीम कोर्ट जे हे 3 जस्टिस किंवा हे जे 4 जजेस होते हे यावर सुनावणी करण्याचा यांच्याकडे अधिकार होता. ठीक आहे, यावर सुनावणी करण्याचा अधिकार कोणाकडे होता? ते हे जे 4 जस्टिस होते, ज्यामधला एक मेन जस्टिस आणि 3 जे अदर जस्टिस होते. आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध, सुप्रीम कोर्टाचा जर एखादा निर्णय असेल आणि त्याविरुद्ध अपील जर करायचं असेल तर कोण अपील करू शकत होता किंवा कोणाच्या माध्यमातून करू शकतो? तर इंग्लंड मधील किंग इन कौन्सिल. ठीक आहे, जर मला सपोज माझा एखादा निर्णय, मला सुप्रीम कोर्टाचा एखादा निर्णय मला आवडलेला नाही. ठीक आहे, आणि मला त्याविरुद्ध अपील करायचं आहे. ठीक आहे, हायकोर्टचं मी सुप्रीम कोर्टात करू शकतो, पण सुप्रीम कोर्टाचं कुठे करेल? ठीक आहे, तर सुप्रीम कोर्टाच्या विरुद्धात, सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या निर्णयाविरुद्धात मला अपील करायचं आहे. सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या त्यांनी जे जजमेंट दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध अपील करायचं आहे, तर मी कुठे जाईल? तर मी इंग्लंडमधील किंग इन अ काउन्सिल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. किंग इन काउन्सिल. ठीक आहे, यांच्याकडे जाईल मी. किंग इन अ काउन्सिल यांच्याकडे जाईल आणि तिथे मी तो अपील करू शकतो. ठीक आहे, तिथे अपील करू शकतो. भारतात होतं का नाही, तर इंग्लंडमधील किंग इन काउन्सिलकडे मी अपील करू शकतो. आणि यांनी जे एक तत्व मांडलं होतं ते प्रामाणिक शासनाचं मांडलं होतं असं म्हटलं जातं. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट जे तेव्हा फॉर्म झालं होतं यांनी प्रामाणिक शासन चं एक तत्व तिथे मांडलेलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये प्रामाणिक शासनाचं तत्व हे मांडलेलं होतं आणि जे 1773 नुसार फॉर्म झालेलं होतं. 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट होता त्यानुसार सुप्रीम कोर्ट फॉर्म झालं होतं आणि यांनी प्रामाणिक शासन मांडलं होतं असं म्हटलं जातं. ठीक आहे, आणि सोबतच 1765 मध्ये
1765 मध्ये लावण्यात आलेली दुहेरी शासन व्यवस्था, जी 1765 मध्ये लावली गेलेली होती, दुहेरी शासन व्यवस्था व्यवस्था ही 1773च्या ऍक्ट नुसार रद्द करण्यात आली किंवा बंद करण्यात आली. ठीक आहे, 1773च्या ऍक्ट नुसार ही बंद करण्यात आली. कोणती? तर दुहेरी शासन व्यवस्था. ठीक आहे, दुहेरी शासन व्यवस्था ही 1773च्या ऍक्ट नुसार बंद करण्यात आली. म्हणून आतापर्यंत आपण काय बघितलं, तर 1773 बद्दल झालं. ठीक आहे, 1773 बद्दल झालं. तर आपण आतापर्यंत काय बघितलं, एक छोटासा रिकॅप घेऊया, की पहिली गोष्ट म्हणजे बंगालचा जो गव्हर्नर होता त्याचं पद कोणतं केलं? गव्हर्नर जनरलचं पद केलं. ठीक आहे, गव्हर्नर जनरलचं त्याचं पद केलं. त्यानंतर कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. ठीक आहे, सुप्रीम कोर्टची स्थापना कुठे झाली? कलकत्त्याला. त्याचं मेन स्ट्रक्चर कसं होतं? 3+1चं स्ट्रक्चर होतं. ठीक आहे, एक कोण होता? तर इलियास इम्रे जो मेन जज होता. ठीक आहे, इलियास इम्रे जो मेन जज होता. 3 कोणकोणते होते? तर 3 मध्ये आपण कसं लक्षात ठेवलं, तर हाईड, रॉबर्ट, केसर. हाईड, रॉबर्ट, केसर. ठीक आहे, हे काय झाले? हे 3 जजेस झाले. अदर्स 3 जजेस. ठीक आहे, अदर 3 जजेस. आणि असं म्हटलं जातं की यांनी प्रामाणिक शासनाचं तत्व मांडून दिलं होतं म्हणून. तर हा वेगळा विषय झाला. परंतु हाईड, रॉबर्ट, केसर हे कोण झाले? 3 जजेस झाले. एक कोण होता? तो इलियास इम्पे. ठीक आहे, इलियास इम्पे हा कोण होता? मेन जज होता. आणि याच्या सोबत म्हणजे 1773 मध्ये एक करण्यात आलेला बदल म्हणजे 1765 मध्ये लावण्यात आलेली म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था. ठीक आहे, दुहेरी शासन व्यवस्था ही कशाद्वारे रद्द करण्यात आली? तर 1773च्या ऍक्ट नुसार, जो रेग्युलेटिंग ऍक्ट होता त्यानुसार ही रद्द करण्यात आली. काय? तर दुहेरी शासन व्यवस्था. ठीक आहे, दुहेरी शासन व्यवस्था ही 1773च्या ऍक्ट नुसार रद्द करण्यात आली. तर हा होता मित्रांनो 1773 संबंधी म्हणजे जो 1773 जो रेग्युलेटिंग ऍक्ट होता त्या संबंधीची माहिती, जी पेपरमध्ये विचारल्या जाण्याची जास्त शक्यता आहे. ठीक आहे, म्हणजे एमपीएससीचे पेपर जर तुम्ही देत असाल, मेन्स मध्ये तर 100% विचारले जाण्याची शक्यता आहे, परंतु प्रिलिम्स मध्ये सुद्धा यावर एखादा तरी प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे कायदे करणं गरजेचं असतं. तर आता आपण बघूया 1858चा कायदा. ठीक आहे, 1858चा जो कायदा होता. ठीक आहे, 1858च्या कायद्याबद्दल माहिती बघूया. म्हणजे 1858च्या कायद्यामध्ये काय का आणण्यात आला? ठीक आहे, काय बदल झाले यासंबंधी सर्व माहिती बघूया. परंतु आपण एक शब्द जाणून घेऊया, की 1858चा जो कायदा होता त्याला काय म्हटलं जातं? ठीक आहे, 1858च्या कायद्याला म्हटलं जातं द ऍक्ट ऑफ बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1858. ठीक आहे, म्हणजे जर 1858च्या कायद्याला दुसरं नाव द्यायचं झालं तर काय देता येईल? द ऍक्ट ऑफ बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1858. ठीक आहे, आणि याद्वारे काय केलं म्हणजे हा कायदा का आणण्यात आला किंवा या कायद्याचं महत्व काय होतं? तर भारतातील, ठीक आहे, भारतातील जे ईस्ट इंडिया कंपनीकडून, ईस्ट इंडिया कंपनी जे आपलं शासन चालवत होतं भारतामध्ये. ठीक आहे, भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी काय करत होतं? आपलं शासन चालवत होतं. ईस्ट इंडिया कंपनी आपलं शासन चालवत होतं. इंडिया कंपनी आपलं शासन चालवत होतं. तर ते शासन, ते पूर्ण शासन काय केलं? तर गव्हर्नमेंटनी म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटनी आपल्या हाती घेतलं. ठीक आहे, 1773च्या ऍक्ट नुसार फक्त त्यांच्यावर निगराणी ठेवण्यासाठी आणला होता. 1773चा जो पहिला कायदा होता. ठीक आहे, तो काय केलं होतं? फक्त निगराणी ठेवत होता. परंतु 1858च्या कायद्याने काय केलं? 1858च्या कायद्याने पूर्ण अधिकार काढून घेतले. ठीक आहे, ईस्ट इंडिया कंपनीकडून त्याचे जे पूर्ण अधिकार होते ते आता कोणाकडे आले? ते आले ब्रिटिश पार्लमेंटकडे. कोणाकडे आले? तर ब्रिटिश पार्लमेंटकडे. ब्रिटिश पार्लमेंटकडे आता पूर्ण अधिकार देण्यात आले. आणि भारताचा कारभार म्हणजे आता बघा अधिकार त्यांच्याकडे आले आहेत म्हणजे काय? त्यांना सरकारी ते चालवावं लागेल ना, त्यांना देश तो पूर्ण चालवावं लागेल. तर ते त्याच्यासाठी काय करण्यात आलं? त्याच्यासाठी एक कमिटी नेमण्यात आली. ठीक आहे, त्याचा जो मेन होता, जो भारतातली माहिती देत असतो, तो कोण होता? तो भारत मंत्री. ठीक आहे, भारत मंत्री निवडण्यात आला. भारत मंत्री हे नवीन पद त्यांनी तेव्हा तयार केलं. कोणतं? भारत मंत्री. हे कशासाठी निर्माण करण्यात आलं? इंडिया कौन्सिलला मदत करण्यासाठी. ठीक आहे, इंडिया कौन्सिलला मदत करण्यासाठी. तो कशानुसार इंडियन कौन्सिल जे होतं ते कशानुसार स्थापन झालं होतं? 1773च्या ऍक्ट नुसार आपण जसं बघितलं ते गव्हर्नर जनरलचं एक कौन्सिल होतं. ठीक आहे, त्याचं इंडिया कौन्सिल जे नामांतरण झालं ते कशासाठी आलं ते पद? तर भारत मंत्री हे पद त्यांना माहिती देण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी आलं. ठीक आहे, कशाला? इंडिया कौन्सिलला. ठीक आहे, इंडिया कौन्सिलला मदत करण्यासाठी कोणतं पद आलं? भारत मंत्री हे पद आलं. आणि भारत मंत्री यामध्ये फक्त एकच असेल का? नाही, तर यामध्ये 15 जणांची कमिटी होती. ठीक आहे, 15 म्हणजे कशात? इंडिया कौन्सिलमध्ये आपण बघूया. इंडिया कौन्सिल जे होतं यामध्ये 15 जणांची कमिटी होती. ठीक आहे, 15 जण म्हणजे मेंबर्स यामध्ये 15 होते. 15 जणांची कमिटी म्हणजे, आणि ते कशाला रिपोर्ट करायचे? भारत मंत्री. ठीक आहे, भारत मंत्री हा हेड समजला जायचा. ठीक आहे, तर ते कशाला रिपोर्ट करायचे? भारत मंत्र्याला. ते 15 जणांची एक कमिटी होती. आता या 15 जणांमध्ये जे 8 जण होते, ठीक आहे, याचं डिव्हिजन कसं करता येईल? 8 आणि
7. ठीक आहे. आता जे 8 जण होते, ते काय ते राजसत्तेकडून निवडलेले असायचे. म्हणजे जे राजाची जी सत्ता होती, त्या राजसत्तेकडून ते निवडलेले असायचे. ठीक आहे. आणि जे 7 जण होते ते भूतपूर्व कंपनीकडून म्हणजे जे ईस्ट इंडिया कंपनी होते, त्याचे जे चांगले अधिकारी होते किंवा ज्यांचं काम वगैरे चांगलं होतं, त्यामधून ते निवडले जायचे किंवा ज्याकडून जास्त फायदा झाला, त्याप्रकारे निवडले जायचे असं आपण म्हणू शकतो. कोणाकडून? तर ईस्ट इंडिया कंपनीकडून. ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनीमधले जे मेन मंत्री होते असं समजूया. म्हणजे जे आधी गव्हर्नर होता, त्यानंतर गव्हर्नर जनरल जे झाले, ते जे मेन मंत्री होते किंवा तुम्ही त्यांना मेन व्यक्ती सुद्धा म्हणू शकता. तर ते जे होते ते कशातून जे 7 निवडले जायचे त्या इंडिया काउन्सिलमधले, तर ते ईस्ट इंडिया कंपनीचे जे भूतपूर्व मंत्री होते किंवा मंत्री म्हणण्यापेक्षा त्यांना व्यक्तीच म्हणूया. ठीक आहे. तर जे भूतपूर्व व्यक्ती होते त्यांच्यामधून निवडले जायचे कंपनीमधून. आणि 8 जे होते ते राजसत्तेमधून निवडले जायचे. 8 कशातून निवडले जायचे? तर राजसत्तेमधून ते निवडले जायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर जो भारत मंत्री होता त्याच्याबद्दल थोडी माहिती बघूया. बघा भारत मंत्री जो होता तो ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असेल. ठीक आहे. जसं ब्रिटिशचं सुद्धा मंत्रिमंडळ असेल ना, म्हणजे तिथे अनेक मंत्री बसत असतील तर त्यांच्या काउन्सिलमध्ये. तर ठीक आहे. तर तेव्हा जे मंत्रिमंडळ होतं तर त्यामधला एक मंत्री असा होता जो भारत मंत्री असेल. ठीक आहे. एक मंत्री जो इंडियाचा कारभार पाहत असेल. ठीक आहे. कोणाच्या मदतीने? तर इंडिया काउन्सिलच्या मदतीने. इंडिया काउन्सिलच्या मदतीने तो भारत मंत्री कोणाला कारभार पाहत असे, तर तो इंडियाचा कारभार पाहत असे. इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये काय चालू आहे, तो इंडियाचा कारभार तेव्हा पाहत असे. तर जो भारत मंत्री होता, तो काय होता? ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य. ठीक आहे. ब्रिटिश पार्लमेंटचा तो एक सदस्य असायचा. आणि जो पहिला भारत मंत्री होता, तो कोण होता? लॉर्ड लॉर्ड स्टॅनली. स्टॅनले. हा काय होता? पहिला भारत मंत्री होता. ठीक आहे. लॉर्ड स्टॅनले. ठीक आहे. लॉर्ड स्टॅनले असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर भारत मंत्री होता पहिला. ठीक आहे. आणि कुठचा होता? तर ब्रिटिश पार्लमेंटचा तो सदस्य होता. ठीक आहे. ब्रिटिश पार्लमेंटचा तो सदस्य होता. आणि सोबतच म्हणजे 1858 चा जेव्हा कायदा आला, 1858 चा जेव्हा ऍक्ट करण्यात आला, ज्यालाच आपण ऍक्ट ऑफ बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टही म्हणतो. तर हा कायदा जेव्हा करण्यात आला, तर गव्हर्नर जनरल हे जे पद होतं ना, गव्हर्नर जनरल, बघा 1773 नुसार जनरलचं पद सॉरी गव्हर्नरचं पद काय केलं? गव्हर्नर जनरल केलं. ठीक आहे. परंतु 1858च्या कायद्याने गव्हर्नर जनरलचं जे पद होतं त्याला व्हॉइस रॉयचं पद केलं. व्हॉइस रॉय. ठीक आहे. म्हणजे काय? तर राजा किंवा राणीचा आवाज ऐकणार. राजा किंवा राणीचा आवाज. ठीक आहे. असं व्हॉइस, व्हॉइस आणि रॉय. रॉय म्हणजे तिथे राणी होती, पण तुम्ही राजा किंवा असं समजू शकता. ठीक आहे. राजा आणि राणीचा आवाज म्हणजे काय? तर व्हॉइस रॉय. हा काय करण्यात आला? हे पद करण्यात आलं. आणि पहिला व्हॉइस रॉय कोण ठरला मग? तर पहिला व्हॉइस रॉय इथे लिहितो मी. पहिला व्हॉइस रॉय ठरला लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग. हा काय ठरला? पहिला व्हॉइसरॉय ठरला. कुठला? तर भारतासंबंधी भारताचा जो होता तो पहिला व्हॉइसरॉय कोण ठरला? लॉर्ड कॅनिंग. म्हणून 1858च्या कायद्याने काय काय बदल केले? तर पहिला जो आपण पहिले त्याचं नाव समजून घेऊया, द ऍक्ट ऑफ बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1858. ठीक आहे. यांनी काय केलं? कंपनीची जेवढी पण सत्ता होती, कंपनीची संपूर्ण सत्ता स्वतःच्या हातात घेतली. कोणी? ब्रिटिश गव्हर्नमेंटने. ठीक आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंटने कंपनीची संपूर्ण सत्ता स्वतःच्या हातात घेतली. आणि काय केलं? इंडिया काउन्सिल जे तयार झालेलं होतं, जे इंडिया काउन्सिल होतं, जे आधी काय होतं ते गव्हर्नर जनरलचं जे काउन्सिल होतं त्याला इंडिया काउन्सिल म्हटलं गेलं. ते इंडिया काउन्सिल जे तयार झालेलं होतं त्यामध्ये 15 सदस्य ठेवले. ठीक आहे. 15 सदस्य ठेवले. त्यामध्ये 8 जे सदस्य होते ते राजसत्तेकडून होते. ठीक आहे. म्हणजे राजसत्तेतून निवडले जायचे. जे इंग्लंडची सत्ता होती त्यामध्ये राजसत्तेतून निवडले जायचे. आणि 7 जे होते ते ईस्ट इंडिया कंपनी जे ऑलरेडी फॉर्म झालेली होती भारतामध्ये त्यामधून आणले जायचे. ठीक आहे. किती? 7. आणि 8 कुठून आणले जायचे? तर ब्रिटिश जे जे गव्हर्नमेंटमध्ये जे सदस्य होते, ठीक आहे, जे मंत्री होते त्यांच्यामधून आणले जायचे. आणि ते कोणाला रिपोर्ट करायचे? तर ते भारत मंत्र्याला रिपोर्ट करायचे. आणि भारत मंत्री कुठे असायचा? तर तो इंग्लंडचा पार्लमेंटचा सदस्य होता. ठीक आहे. इंग्लंड पार्लमेंटचा तो सदस्य होता. तो पार्लमेंटमध्येच असायचा म्हणजे इंग्लंड देशामध्ये असायचा. ठीक आहे. तर तो जो सदस्य होता म्हणजे जो भारत मंत्री जो होता, तो जो होता तर तो काय करायचा? तो तिथची म्हणजे भारतामध्ये काय चालू आहे, काय प्रकरण चालू आहे, लोक म्हणजे जे सत्ता आहे ते बरोबर काम करते का नाही, फॉर्म होतीये का नाही, या संबंधीची सर्व माहिती तो तिथे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये प्रेझेंट करायचा. ठीक आहे. कोण? तर भारत मंत्री. त्याच्याकडे हा संपूर्ण कारभार दिलेला होता भारतासंबंधीचा. ठीक आहे. कोणाच्या हाती? भारत मंत्र्याच्या हाती. आणि सोबतच जे 1773 मध्ये आपण आता जो थोड्या वेळ पहिले ऍक्ट बघितला होता त्यामध्ये जे जनरल जे पद होतं ते काय करण्यात आलं होतं? गव्हर्नर जनरल. परंतु 1858च्या ऍक्ट नुसार ते पदाला काय करण्यात आलं? तर 1858च्या ऍक्ट नुसार त्या पदाला व्हॉइस रॉय असं करण्यात आलं. काय करण्यात आलं? व्हॉइस रॉय असं करण्यात आलं. आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची झाल्यास म्हणजे 1858चा जो कायदा होता, ठीक आहे, 1858चा जो कायदा होता यावर कंबाईन मध्ये म्हणजे एमपीएससी कंबाईन मध्ये ग्रुप बी मध्ये, ठीक आहे,
बी मध्ये 2018 मध्ये प्रश्न आला होता. ठीक आहे. त्यानंतर 2017 मध्ये सुद्धा यावर म्हणजे कायद्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे आणि 2016 वर सुद्धा 16 मध्ये सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. पी-एस-आयची जी तेव्हा परीक्षा झाली होती. तेव्हा 2016 मध्ये सुद्धा यावर प्रश्न येऊन गेलेला आहे 1858 च्या कायद्यावर. त्यामुळे हा कायदा करणं गरजेचं आहे. म्हणून आतापर्यंत आपण कोणकोणते बघितले? तर एक बघितला आपण 1773 चा कायदा. ठीक. त्याच्यानंतर आपण बघितला 1858 चा कायदा. आणि आता जाणून घेऊया आपण 1935 चा कायदा. ठीक आहे. 1935 चा कायदा जाणून घेऊया कारण की 1935 च्या कायद्यावर आणि 1858 च्या कायद्यावर जास्तीत जास्त प्रश्न येतात. ठीक आहे. 1935 चा कायदा ही महत्त्वपूर्ण आहे. तो जाणून घेणं गरजेचं आहे. सोबतच त्याचे काही प्रमुख स्त्रोत आहे. म्हणजे 1935 चा कायदा का फॉर्म झाला? ठीक आहे. त्याचे प्रमुख स्त्रोत कसे आहे? याची संपूर्ण माहिती आपण आता घेऊया. तर जाणून घेऊया 1935 च्या कायद्याबद्दल. ठीक आहे. 1935 चा कायदा. तर पहिले आपण याचे स्त्रोत जाणून घेऊया. म्हणजे 1935 च्या कायद्याचे कोणते स्त्रोत होते? तर ठीक आहे. तर पहिला जो स्त्रोत होता त्याचा म्हणजे कशातून हा फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. कशातून याचा उगम झालेला आहे? तर तो होता सायमन कमिशनचा अहवाल. सायमन कमिशनचा जो अहवाल होता. ठीक आहे. म्हणजे का फॉर्म आला? 1935 चा कायदा का आणावा लागला? ठीक आहे. 1935 चा कायदा का आणावा लागला? तर त्याचा पहिला जो आपण स्त्रोत म्हणूया, तो होता सायमन कमिशनचा अहवाल. म्हणजे तो कशाप्रकारे चुकीचा होता. ठीक आहे. त्याला मग कसं बदलवण्यात आलं हे 1935 च्या कायद्यात सांगितलं होतं. तर कोणता होता? सायमन कमिशनचा अहवाल. दुसरा होता नेहरू अहवाल. ठीक आहे. त्यालाच नेहरू रिपोर्ट सुद्धा म्हणतो. ठीक आहे. नेहरू रिपोर्ट सुद्धा म्हणतो. कोणता होता? नेहरू अहवाल. तिसरा कोणता होता? तर गोलमेज परिषदेवर ज्या चर्चा झाल्या. गोलमेज परिषदेवरील चर्चा म्हणजे ज्या तिन्ही गोलमेज परिषदा झाल्या होत्या त्यावरही आपण एक स्पेशल लेक्चर घेणार आहोत गोलमेज परिषदांवरही. तर गोलमेज परिषदामध्ये जी चर्चा झाल्या त्यावर. त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका. ठीक आहे. ब्रिटिश सरकारची जी श्वेतपत्रिका होती. येस. ब्रिटिश सरकारची जी श्वेतपत्रिका होती त्यावरही 1935 चा कायदा त्यातूनही फॉर्म झालेला. म्हणजे काय तर 1935 चा जो हा एक कायदा होता, हा एक ॲक्ट होता, तो वेगवेगळ्या ठिकाणावरून थोडा-थोडा म्हणजे काही का प्रमाणात होईना, परंतु थोडा-थोडा कसा उगम झाला त्याचा, हे आपण समजून घेतोय. ठीक आहे. तर कोणकोणता होता? सायमन कमिशनचा अहवाल असो, नेहरू रिपोर्ट असो, गोलमेज परिषदांवरही चर्चा असो, ब्रिटिश चा जो हे होता श्वेतपत्रिका जी होती, ते असो, त्याच्यानंतर मुडियन कमिटी जी आली होती. ठीक आहे. मुडियन कमिटी असो आणि मोडियम कमिटी असो, त्यानंतर जिन्नाचे जे 14 मुद्दे होते. ठीक आहे. जिन्नांचे, मोहम्मद अली जिन्नांचे जे 14 मुद्दे होते किंवा 14 त्याला पॉइंट्स म्हणूया. 14 मुद्दे जे होते ते. त्याच्यानंतर संयुक्त निवडक समिती. आता हे एवढं समजून डीपमध्ये समजून घेण्याची गरज नाही. परंतु 1935 चा जो कायदा होता तो एवढ्या ह्याच्यातून फॉर्म झालेला आहे. म्हणजे कोणता सायमन कमिशनचा अहवाल असो, नेहरू रिपोर्ट असो, गोलमेज परिषदांवर चर्चा असो, सोबतच ब्रिटिश जे श्वेतपत्रिका निघाली होती त्यावर असो. ठीक आहे. म्हणजे काय त्यांना कशाप्रकारे विरोध होत गेला आणि त्यातून कसा नवीन गोष्टींचा उगम झाला आणि त्यातून कसा हा कायदा फॉर्म झाला. ठीक आहे. हे फक्त एवढ्या रिपोर्टमधून हे आलेलं आहे. म्हणजे मुडियन कमिटीचा असो किंवा जिन्नाचे 14 मुद्दे असो. आता त्याच्यामधून म्हणजे 1935 च्या कायद्यामधून काय-काय साध्य झालं ते बघूया. बघा, 1935 चा जो कायदा आला होता, हा कायदा म्हणजे भाग घेण्यात आलेला बघा इथे लिहितो. 1935 चा जो कायदा होता. या कायद्यातून आपली जी राज्यघटना लिहिल्या गेलेली आहे, त्याचा किती टक्के भाग घेतलेला आहे? तर 75%. कारण की हा जो कायदा होता, हा थोडा-थोडा कसा इम्प्लिमेंट होत गेला. हा कायदा जेव्हा आला तो एकसाथ आला. परंतु हा वेगवेगळ्या पद्धतीतून आला. म्हणजे सायमन कमिशनचा अहवाल असो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेहरू रिपोर्ट असो, जिनाचे 14 मुद्दे असो, यामधून तो फॉर्म होत गेला. ठीक आहे. म्हणून याचा 75% भाग म्हणजे 1935 च्या कायद्यातून घेण्यात आलेला आहे. कशातला? संविधानाचा. संविधानाचा 75% भाग 1935 च्या कायद्यातून घेण्यात आला आणि लोकसेवा आयोगाची जी तरतूद होती ती यामध्येच करण्यात आली होती. ठीक आहे. लोकसेवा आयोगाची तरतूद. लोकसेवा आयोगाची जी तरतूद होती, ती 1935 च्या कायद्यातूनच करण्यात आली होती. सोबतच एकूण लोकसंख्येचा 10% लोकांना मतदानाचा अधिकार जो होता, म्हणजे 10% लोकांना म्हणजे टोटल लोकसंख्येमधलं. ठीक आहे. टोटल लोकसंख्येमधला 10% लोकसंख्येला देण्याचा अधिकार. ठीक आहे. मतदान करण्याचा अधिकार. मतदान करण्याचा अधिकार हा कशातून आला? 1935 च्या कायद्यातून आला. बघा किती इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. 1935 चा कायदा किती महत्त्वपूर्ण होता. म्हणजे बघा 10% लोकांना मतदान करण्याचा अधिकार असो, लोकसेवा आयोग असो, सोबतच आता जी आपली जी राज्यघटना आहे त्याच्यात 75% भाग जो आहे तो कशातून घेण्यात आलेला आहे? 1935 च्या कायद्यातूनच घेण्यात आलेला होता. आणि भारतामध्ये पूर्वी एडन आणि बर्मा. ठीक आहे. एडन आणि बर्मा होते. बर्मा. हे जे प्रांत होते हे वेगवेगळे हे एक प्रांत होते हे वेगवेगळे करण्यात आले कशाद्वारे ते 1935 च्या कायद्याद्वारे. यावर प्रश्न सहसा विचारला गेलेला नाहीये. ठीक आहे. प्रश्न यावर फक्त 1935 च्या कायद्याबद्दल 2014 मध्ये सुद्धा आलेला होता आणि प्रत्येक वर्षी येतोयच. म्हणजे रेग्युलरली म्हणता नाही येणार परंतु 2018 असो, ठीक आहे, 2015 असो, त्याच्यानंतर 2014 असो, यामध्ये यावर प्रश्न आलेले आहे. म्हणजे एस-टी-आयचा जो पेपर झाला होता 2014 चा त्यामध्ये 1935 च्या कायद्यावर प्रश्न होता आणि तो प्रश्न असा प्रांतिक स्वायत्तताबद्दल विचारला गेलेला होता. ठीक.
तर त्याचंही बघूया आपण. ठीक आहे. तर 1935च्या कायद्यातून 75% भाग म्हणजे भारतीय राज्यघटनेचा 75% भाग हा 1935च्या कायद्यातून घेण्यात आलेला आहे. आणि एडन आणि बर्मा यावर प्रश्न येणार नाही, परंतु मला माहितीसाठी सांगतो, की एडन आणि बर्मा हे जे एक प्रांत होतं हे 1935च्या कायद्याद्वारे वेगळं करण्यात आलं. लोकसेवा आयोगाची स्थापना 1935च्या कायद्याद्वारेच करण्यात आली होती आणि 10% लोकांना मतदानाचा अधिकार 1935च्या कायद्यातून देण्यात आला. कशातला? टोटल लोकसंख्येमध्ये. ठीक आहे. टोटल लोकसंख्येमधला फक्त 10% का होईना, परंतु 1935च्या कायद्यातून देण्यात आला. आणि सोबतच एक महत्वपूर्ण तरतूद म्हणजे केंद्रीय, ठीक आहे, केंद्रीय कायदे मंडळातील एकाच 3 किती? एकाच 3 मुस्लिम प्रतिनिधींची हमी देण्यात आली. म्हणजे मुस्लिम प्रतिनिधी त्यामध्ये असतील. कशात? केंद्रीय कायदेमंडळात. याची हमी कशाद्वारे देण्यात आली होती? 1935च्या कायद्याद्वारे. ठीक आहे. 1935च्या कायद्याद्वारे हमी देण्यात आली होती का एकाच 3 जे मुस्लिम प्रतिनिधी असेल ते कायदेमंडळात असतील. कशात? तर केंद्रीय. ठीक आहे. केंद्रीय, प्रांतीय नाही. तर केंद्रीय कायदेमंडळात एकाच 3 मुस्लिम प्रतिनिधित्वाची हमी हे 1935च्या कायद्यातून देण्यात आली होती. आणि जर टोटल 1935च्या कायद्यात किंवा 1935च्या जो कायदा होता त्याच्यात जर बघितलं तर टोटल 321 कलमा होत्या. ठीक आहे. 321 कलमा त्यामध्ये होत्या आणि 10 परिशिष्टे होती. परिशिष्टे किती होती? 10 परिशिष्टे त्यामध्ये होती. ठीक आहे. कशामध्ये? तर 10 परिशिष्टे आणि 321 कलमा कशात होते? 1935चा जो कायदा होता त्यामध्ये. ठीक आहे. आणि यामध्ये अखिल भारतीय, मी सेकंड पेजवर लिहितो म्हणजे तुम्हाला दिसून येईल. बघा. सो 1935चा जो कायदा होता त्यामध्ये महत्वपूर्ण ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. बघा, आपण आतापर्यंत काय बघितलं, की किती पार्ट्स मध्ये घेण्यात आलं होतं, तर 10 परिशिष्टांमध्ये. ठीक आहे. 10 परिशिष्टांमध्ये ते विभागण्यात आलं होतं. 1935चा कायदा जो होता तो 10 परिशिष्टांमध्ये. आणि कलमा किती होत्या? तर 321 त्यामध्ये कलमा होता. 10 परिशिष्टे आणि 321 कलमा. यामध्ये महत्वपूर्ण बदल म्हणजे लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या जे कायदे होते ते करण्यात आले. एकाच 3 मुस्लिम प्रतिनिधित्वांना केंद्रीय कायदेमंडळात जागा देण्यात आली. हे कशाद्वारे करण्यात आले? 1935च्या कायद्याद्वारे. कशाद्वारे? तर 1935च्या कायद्याद्वारे. सोबतच 1935च्या कायद्याद्वारे 3 सूची, ठीक आहे, 3 सूची ज्या आता सुद्धा आपल्या राज्यघटनेत आहे, त्या 3 सूचीची तयारी सुद्धा 1935च्या कायद्याद्वारे करण्यात आली होती. त्या 3 सूची कोणत्या? तर संघ सूची. हे तुम्ही पॉलिटीमध्ये शिकला असाल, मी सांगून देतो फक्त. संघ सूची असो, ठीक आहे, त्याच्यानंतर प्रांतीय सूची, सूची आणि समवर्ती सूची. वरती सूची. तर संघ सूचीमध्ये तेव्हा किती विषय घेण्यात आले? तर 59 विषय हे संघ सूचीमध्ये घेण्यात आले. प्रांतीय सूचीमध्ये तेव्हा 54 विषय घेण्यात आले मित्रांनो. संघ सूचीमध्ये किती? 59, प्रांतिक सूचीमध्ये 54 म्हणजे 54 घेण्यात आले. आणि समवर्ती सूचीमध्ये 36 विषय घेण्यात आले. आणि हीच रचना त्यांनी घटनेत होती. म्हणजे आता जी आपली जी घटना आहे त्यामध्ये हीच रचना आहे, फक्त आकडे बदललेले आहे. म्हणजे काय? तर विषय बदललेले आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे विषय आहे ते बदललेले आहे, परंतु संघ सूची, प्रांतिक सूची आणि समवर्ती सूची अशा प्रकारेच आताचे सुद्धा तुम्ही पॉलिटीमध्ये शिकलाही असाल. तर या 3 सूचीची जी स्थापना होती ती म्हणजे कुठे झाली होती? 1935च्या कायद्याद्वारे. आणि सोबतच यांच्या जो 1919चा जो कायदा होता, 1919च्या कायद्यानुसार, 1919च्या कायद्यानुसार प्रांतिक स्तरावर, 1900 प्रांतिक स्तरावर जे द्विशासन, ठीक आहे, द्विशासन व्यवस्था निर्माण केली गेली होती, ती आता केंद्र पातळीवर नेण्यात आली. ठीक आहे. कशाद्वारे? 1935च्या कायद्याद्वारे. 1919च्या कायद्याद्वारे काय केलं होतं? द्विशासन व्यवस्था निर्माण केलेली होती. 1919च्या याच्यानुसार म्हणजे 1919च्या कायद्यानुसार द्विशासन व्यवस्था जी निर्माण केलेली होती ती आता केंद्र स्तरावर नेण्यात आली. केंद्र पातळीवर नेण्यात आली. वर नेण्यात आली. कशाद्वारे? ते 1935च्या कायद्याद्वारे. ठीक आहे. तर हे होते मित्रांनो 1935च्या कायद्यातले बदल. ठीक आहे. म्हणजे काय काय बदल होत गेले. सोबतच 1935च्या कायद्याद्वारे हे जसं तुम्ही पुस्तकांमध्ये वाचलं तर तुम्हाला अनेक पॉईंट्स आढळून येतील. परंतु पेपरमध्ये काय विचारलं जातंय त्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्हाला सगळंच करून चालणार नाही. तुम्हाला काय टाळायचं आहे हे सुद्धा करणं गरजेचं आहे. कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हे सुद्धा करणं गरजेचं आहे. त्यामुळे 1935च्या कायद्याद्वारे सोबतच बघायचं झाल्यास तर 6 प्रांतात द्विगृही कायदे मंडळ. ठीक आहे. 6 प्रांतात द्विगृही म्हणजे 2 गृहांचं कायदे मंडळ आलं. ठीक आहे. कायदे मंडळ. आता ते 6 प्रांत कोणते होते? तर बघा, बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत, बिहार आणि आसाम. ठीक आहे. बिहार आणि आसाम. या 6 प्रांतात काय केलं? द्विगृही कायदेमंडळ म्हणजे 2 गृहांचं कायदेमंडळ असेल.
ठीक आहे. 2 गृहांचं यामध्ये कायदेमंडळ म्हणजे जर केंद्र सरकारचं तर राज्य सरकार सुद्धा काम करेल. ठीक आहे. राज्य सरकारमध्ये 2 गृह असेल म्हणजे जसे संसद आपण टॉपिकमध्ये संसदमध्ये आपण शिकलो असेल, की विधानसभा असेल तर विधान परिषद. ठीक आहे. विधानसभा, विधान परिषद. जर आपण राज्य स्तरावर जेव्हा विचार करतो, राज्य स्तरावर विचार करतो तेव्हा विधानसभा आणि विधान परिषद असे जे द्विगृही कायदेमंडळ आहे, ते कशाद्वारे फॉर्म झाले? 1935 च्या कायद्याद्वारे. आणि कोणकोणत्या 6 प्रांतात? तर बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत, बिहार आणि आसाम. ठीक आहे. यामध्ये जर म्हणजे विधानसभा असेल तर विधान परिषद सुद्धा राहील. हे 6 प्रांतात हे काय झालं? तर हे द्विगृही कायदेमंडळ स्थापन झालं. 6 प्रांतात द्विगृही कायदेमंडळ स्थापन झालं. आणि सोबतच 1935 च्या कायद्याद्वारे जी महत्वपूर्ण बदल झाले ते म्हणजे फेडरल कोर्ट. ठीक आहे. फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली. कोर्टची स्थापना करण्यात आली. फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली. यामध्ये 1+6 मेंबर असायचे. ठीक आहे. आणि याची जी स्थापना होती ती 1 ऑक्टोबर 1937 मध्ये करण्यात आली. आणि फेडरल कोर्ट ज्याला आज आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो. ठीक आहे. फेडरल कोर्ट ज्याला आपण आज सुप्रीम कोर्ट म्हणतो. तर यालाच म्हणजे यालाच नाही का नंतर 26 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्ट असं नाव देण्यात आलं. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट असं नाव देण्यात आलं. म्हणजे ऑलरेडी 1773 म्हणजे ऑलरेडी 1773च्या ऍक्ट नुसार ठीक आहे. सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली होती कलकत्त्यामध्ये पहिलं सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. पहिलं सुप्रीम कोर्ट. परंतु एक फॉर्म झालेलं होतं फेडरल कोर्ट. ठीक आहे. फेडरल कोर्ट फॉर्म झालेलं होतं. त्यामध्ये 1+6 सदस्य असायचे. कलकत्त्याचं जे सुप्रीम कोर्ट होतं, कलकत्त्याचं जे सुप्रीम कोर्ट होतं, त्यामध्ये किती सदस्य असायचे? त्यामध्ये टोटल जर सदस्य बघितले, तर त्यामध्ये टोटल सदस्य किती असायचे? तर 4 असायचे. म्हणजे काय तर 1+3. 3 जे कोणते होते? तर 3 हे जजेस जे जजेस असते ते 3 जजेस कोणते होते? आपण लक्षात काय ठेवलं होतं? केसर लक्षात ठेवलं होतं, हाईट लक्षात ठेवलं होतं आणि रॉबर्ट लक्षात ठेवलं होतं. परंतु जो एक जो होता तो कोणता होता? पहिला इलियास इम्प्रे. परंतु 1935 च्या कायद्याद्वारे जो फेडरल कोर्ट स्थापन झाला, त्याची स्थापना कधी झाली? 1 ऑक्टोबर 1937 रोजी. त्यामध्ये किती होते? तर 1+6 होते. ठीक आहे. 1+6 होते. आणि सोबतच म्हणजे फेडरल कोर्ट जेव्हा स्थापन झालं, त्यासोबतच 1935 च्या कायद्याद्वारे फेडरल रेल्वे अथॉरिटी सुद्धा स्थापना झाली. कशाची स्थापना झाली? फेडरल रेल्वे ऑथॉरिटीची सुद्धा स्थापना झाली. आणि एक महत्वाचा बदल जो मॅक्सिमम टाइम विचारला जातो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. आरबीआय याची स्थापना सुद्धा 1935 च्या कायद्याद्वारेच झाली होती. 1935 च्या कायद्याद्वारेच आरबीआयची स्थापना झाली होती. आणि आणीबाणी विषयक ज्या तरतुदी होत्या त्या सुद्धा 1935 च्या कायद्याद्वारेच स्थापन करण्यात आल्या किंवा 1935 च्या कायद्याद्वारेच फॉर्म झाल्या. ठीक आहे. तर हे होते मित्रांनो आपले काही कायदे जे होते एक म्हणजे 1773 संबंधी असो, 1858 असो किंवा 1935 असो. हे समजून घेणे यासाठी गरजेचं होतं, कारण की यावर प्रश्न येत आहेत. म्हणजे 1773 असो, ठीक आहे. 1858 असो आणि 1935 असो. यावर मॅक्सिमम टाइम प्रश्न विचारले जातात. आणि पी-एस-आय ची परीक्षा असो, एस-टी-आय असो, मेन्स असो, प्रिलिम्स असो, सगळ्यामध्ये कायद्यांवर प्रश्न येणार म्हणजे येणार. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त फॅक्ट्स लक्षात ठेवायचे, कारण फॅक्ट्स तुम्हाला यामध्ये थिअरी म्हणजे कन्सेप्च्युअल गोष्ट जास्त करण्याची गरज नाही. ठीक आहे. यामध्ये काय काय फॉर्म झालं, जसं 1935 च्या कायद्याद्वारे काय काय गोष्टी फॉर्म झाल्या. ठीक आहे. 1773च्या गोष्टी जसं 1773 नुसार पहिलं सुप्रीम कोर्ट स्थापन झालं होतं, ते कुठे स्थापन झालं, कसं स्थापन झालं, यासंबंधी जे फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे, जे तुमच्या पेपरच्या दृष्टिकोनातून काम येईल. आणि तुम्हाला सगळं वाचण्याची गरज नाही. जर तुम्ही कायदे वाचायला गेले तर एक पुस्तक तुम्हाला आढळून येईल पूर्ण कायद्याने. तर ते तुम्हाला सगळं वाचण्याची गरज नाही, कारण की आपल्याला अशा गोष्टी करायच्या ज्या पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. ठीक आहे. म्हणून एमपीएससी परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच गोष्टी आपल्याला जास्त अधिक योग्यतेने करायच्या आहेत. तर हे होतं मित्रांनो आजचं लेक्चर. जर लेक्चर आवडले असल्यास तुम्ही लाईक शेअर करू शकता. जर काही प्रश्न असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगू शकता. मी त्यावर जर तुमचे काही प्रश्न असल्यास त्यावर उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. सोबतच तुम्हाला आणखी काही नवीन टॉपिकवर लेक्चर हवे असल्यास तुम्ही ते सुद्धा मला सांगू शकता. मी त्यावर सुद्धा लेक्चर आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. खूप खूप धन्यवाद.